दिनांक 5 एप्रिल व 6 एप्रिल 2026ला आपल्याला माहीत असल्याप्रमाणे 5 एप्रिलला पंढरपूर या ठिकाणी बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व दुसऱ्या दिवशी 6 एप्रिलला बहुजन बंधुभाव परिषदेचं आयोजन चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वतीनं आणि बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व बहुजन बंधुभाव परिषद बहुजन बंधुभाव परिषद संयोजन समिती पंढरपूर यांच्या वतीनं हा 5 एप्रिलचा बौद्ध धम्म दीक्षा बहुजनाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाची तयारी प्रचार करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक खेड्यातून मी फिरत आहे। खरं तर पंढरपूर माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी। पंढरपूर तालुक्यातील बंडिशेगाव माझं गाव, म्हणजेच या नात्यानं पंढरपूर हे माझं कर्मभूमी होती, जन्मभूमी। सोलापूर जिल्हा माझ्या कर्मभूमी होते। परंतु चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असताना माझी कर्मभूमीच माझी जन्मभूमीच राहिलेली आहे आणि 25 वर्षाचा अंतर आहे, 25 वर्षाचा गॅप आहे। मी नेहमी येतो पण कार्यक्रम घेण्यामध्ये मला 25 वर्षाचा गॅप पडलेला आहे। 25 वर्षानंतर पुन्हा मी एकदा पंढरपूर या ठिकाणी बौद्ध धम्माची चळवळ, परिवर्तनाची चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चळवळ, आंबेडकरवादी चळवळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची चळवळ, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची चळवळ, राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या विचाराची चळवळ, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराची चळवळ, बहुजनाच्या परिवर्तनाची आणि सन्मानाची चळवळ मी पुन्हा 25 वर्षानंतर पुन्हा पंढरपूर या ठिकाणी सुरू करण्यासाठी 5 एप्रिल 2026ला बहुजन समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आयोजित केलेला आहे। आणि त्यासाठी संपूर्ण तालुक्यामध्ये फिरत असताना मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की पंढरपूर तालुक्यातील करकम या गावी, करकम हे गाव ऐतिहासिक गाव आहे। कारण या करकम या गावामध्ये मातंग समाजामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती। मातंग समाज मांगवाड्याला भेट दिली होती आणि ज्या कट्ट्यावर करकमच्या मातंग समाजातील ज्या कट्ट्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक भाषण केलं, मातंग समाजाला, बौद्ध समाजाला, बहुजन समाजाला जे अनमोल असं मार्गदर्शन केलं, तो कट्टा जो मातंग समाजामध्ये ज्या कट्ट्यावरती उभा राहून बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केलं, ऐतिहासिक भाषण केलं, तो कट्टा आजही तिथल्या मातंग बांधवांनी जतन करून ठेवलेला आहे। अजून त्याचं स्मारक व्हावं, तो राष्ट्रीय स्मारक, त्या कट्ट्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं असं अजून झालं नाही। पण निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये तो मी निश्चितपणे पंढरपूर तालुक्यातील करकम गावातील मातंग समाजामध्ये जिथं बाबासाहेबांची सभा झाली, भाषण झालं, ऐतिहासिक भाषण झालं, तो कट्टा आजही जिवंत आहे, आजही अजरामर आहे, आजही मातंग समाजाने तो जतन करून ठेवलेला आहे। निश्चितपणे पुढच्या काळामध्ये तिथल्या मातंग बांधवांच्या सहकार्यातून, त्यांच्या सहभागातून ते ऐतिहासिक स्मारक, राष्ट्रीय स्मारक बनवण्याचा मी स्वतः प्रयत्न करणार आहे। त्या दिवशी मी त्या गावाला भेट दिली, मातंग समाजातील त्या कट्ट्याला भेट दिली आणि तिथंच मी बौद्ध आणि मातंग बांधवाशी मी 5 एप्रिलच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभाच्या निमित्तानं आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या अंतर्गत धम्मरथ त्या गावी घेऊन गेलो। धम्मरथ गावी करकम, पंढरपूर तालुक्यातील करकम गावात घेऊन गेलो आणि बौद्ध आणि मातंग बांधवाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कट्ट्यावरती ऐतिहासिक भाषण केलं, त्या कट्ट्याच्या तिथंच मी बौद्ध आणि मातंग बांधवाशी धम्मसंवाद साधला आणि धम्मसंवाद साधण्यापूर्वी ज्या ठिकाणी आमचे मुक्तिदाते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कट्ट्यावरती उभा राहून मातंग समाजाला अनमोल असं मार्गदर्शन केलं, ऐतिहासिक भाषण केलं, त्या कट्ट्याला मी नतमस्तक झालो, डोकं त्या कट्ट्यावरती टेकवलं। नंतर माझ्या बहुजन बांधवाशी, नंतर माझ्या बौद्ध बांधवाशी, नंतर माझ्या मातंग बांधवाशी मी धम्मसंवाद साधला। बौद्ध आणि मातंगाचा एकच प्रबुद्ध समाज व्हावा, बौद्ध आणि मातंग हे एकजीव व्हावं, अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचा संदेश आणि अशा प्रकारचा संवाद केला। विशेषतः त्या ठिकाणी महिला वर्गाने मला प्रचंड प्रतिसाद दिला। ज्या कट्ट्यावर उभा राहून
वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक भाषण केलं. करकम, पंढरपूर तालुक्यातील करकम या गावी मातंग समाजामध्ये मांगवाड्यामध्ये त्या कट्ट्याला डोकं टेकवून अभिवादन आणि नतमस्तक होताना मी भारावून गेलो, घाबरून गेलो. माझे महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या माझ्या मातंग बांधवांना याच कट्ट्यावर उभा राहून मार्गदर्शन केलं, अनमोल मार्गदर्शन केलं, त्याच कट्ट्याला मी नतमस्तक होऊन बाबासाहेब तुमच्या धम्म चळवळीची चळवळ मी गतिमान केल्याशिवाय राहणार नाही असा संकल्पना तो नतमस्तक होताना केला आणि नंतर बौद्ध बांधवाशी, मातंग बांधवाशी संवाद साधला. खरं तर हे धम्म चळवळीचं काम करत असताना मला अनेक आमिष आली, झिडकारून टाकली. नको ती प्रस्थापिताच्या उसण्या उसनाची खासदारकी ना आमदारकी मला लात मारले. 1995लाच पंढरपूरच्या रेल्वे मैदानावर त्यावेळेचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेची सभा होती. त्या उत्तर सोलापूरच्या आमदारकीचं तिकीट मी नाकारलं. नको आहे ते प्रस्थापिताच्या उसण्या उसानं त्या आमदारकीने खासदाराची काय काम आहे, जी खासदारकी आमदारकी माझ्या समाजाला उपयोग पडत नसेल आणि प्रस्थापिताच्या म्हणण्यानुसार जर मला ती उसण्या उसानाची आमदारकीन खासदारकीचं मिळत असेल तर लात मारायची, लात मारली त्या असल्या लात मारणार अशा काय कामाची ती उसण्या उसानाची ताकद. म्हणून मी धम्म चळवळीला सारं आयुष्य दिलेलं आहे. 31 वर्षाचं आयुष्य गेलं, याच्या पुढे सुद्धा राहिलेला संपूर्ण आयुष्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील आणि अपेक्षित अशा धम्म चळवळीला मी देणार आहे, देत आलो आहे. आणि ही बौद्ध धम्मानुसार बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं, बौद्ध भारताचं वैभव पुन्हा निर्माण करणं ही खरी राष्ट्राची संपत्ती आहे, ही खरी राष्ट्राची ताकद आहे. बौद्ध धम्मीय माणूस, समाज आणि राष्ट्र घडवणं ही खरी ताकद आहे. आणि ही ताकद निर्माण करण्यासाठी आयुष्याचं बलिदान मी देत आहे. 5 ऑगस्ट 1956ला दिल्लीच्या हरडिगुनीच्या बंगल्यासमोर व्हरांड्यात बसून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्याशी बोलताना, चर्चा करताना म्हटलं होतं, आपल्यामध्ये जे महारमांग चांभार असा जो भेद आहे तो भेद नष्ट करून साऱ्यांना बौद्ध धम्मी करूया आणि त्यांच्या मार्फत न्यायाची, सन्मानाची लढाई लढूया आणि दुसऱ्या बाजूनं राहिलेल्या बहुजन समाजाला बौद्ध धम्मात आणूया. आणि हे जे काम आपल्या ऐक्य शक्तीच्या बळावर होईल आणि ही ऐक्य शक्तीचा पाया म्हणजे बौद्ध आणि मातंगाचा एकच प्रबुद्ध समाज बनावा. आणि हीच भूमिका घेऊन चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वतीनं धम्मरथ घेऊन पंढरपूर तालुक्यातील करकम या ऐतिहासिक गावी भेट दिली. आणि ही भूमिका मी मांडली की ज्या गावी त्या करकममध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक सभा झाली त्या कट्ट्याजवळच ही भूमिका मांडली. खरं तर धम्म चळवळ करणं यासारखा सन्मान आणि महान कार्य जगात कोणतंच असू शकत नाही. हे कार्य करत आहे. आणि मी आणखी एकदा सांगतोय की उद्या 5 एप्रिलच्या बहुजनाच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व दुसऱ्या दिवशी सुद्धा 6 एप्रिल 2026ला पंढरपूर ह्या ठिकाणी श्री संत दामाजी पंत मठ, छत्रपती संभाजी महाराज चौक, पुतळा, भक्ती मार्ग पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बहुजन बांधवांनी मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपलं सामाजिक आणि राष्ट्रीय योगदान द्यावं अशा प्रकारची नम्र विनंती आणि आव्हान करतो आहे.